नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण बनवणार आहोत झणझणीत मटणची रस्सा भाजी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी घेतलेले आहे अर्धा किलो मटण स्वच्छ धुवून त्यामध्ये 1 चमचा मीठ घातले, 1 चमचा मीठ घातले आपण, 1 चमचा हळद आणि 1 चमचा आपण लाल तिखट घातले। याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट मिक्स करायची आहे। त्यानंतर आपण घेतले धना पावडर। हे सगळं एकजीव करून आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे। त्यासाठी फोडणीसाठी आपण 4 ते 5 मिरच्या, 4 ते 5 लसूण पाकळ्या, कोथिंबीर आणि पुदिना वाटून घेतलेला आहे। आपण इथे तेल तापत ठेवलेलं आहे। खडे मसाले घालून घेऊया। कांदा घालूयात। कांदा छान सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घेऊयात। परतला आहे त्याच्यामध्ये आपण टोमॅटो घालून मऊ शिजवून घेऊयात। मग अशी ग्रेव्ही केली होती मिरच्या कोथिंबीर ते घालून घेऊयात। त्यानंतर मटण मिक्स करून घेऊयात। मटण छान हलवून घ्यायचं आहे। हे बघा छान मिक्स झालेलं आहे। त्यामध्ये मी गरम पाणी ॲड केलेलं आहे। एक 3 ते 4 शिट्ट्या पातेल्यामध्ये तेल गरम करून मी याच्यामध्ये खोबरं, कांदा वाटण करून घेतलेलं आहे ते मिक्स करूयात आणि मसाले मिक्स करूयात। इथे आपण मटण मसाला, गरम मसाला, कांदा मसाला आणि थोडंसं लाल तिखट घेऊन हलवून त्याच्यात थोडं पाणी ॲड करून घेऊयात। छान उकळी आलेली आहे। मसाला छान शिजला की आपण त्याच्यामध्ये शिजलेलं मटण घालून हलवून घ्यायचं आहे। छान उकळी आलेली आहे। वरतून आपण कसुरी मेथी घातलेली आहे। छान उकळू द्यायचं आहे आणि छान गरमागरम मटण भाकरी सर्व करायची आहे। कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।